आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। वार्ड क्रमांक 193 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी पैसे वाटल्याचा आरोप अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळी यांनी केला आहे। 193 प्रभागामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून हेमांगी वरळीकर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तर सूर्यकांत कोळी यांनी तिकीट न मिळाल्याने ठाकरेंची साथ सोडली आणि अपक्ष फॉर्म भरलाय। रात्री 12 वाजताच्या दरम्यान हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर आणि महिला संघटक संस्कृती सावंत हे शिंदेंच्या नेत्यांच्या घरून पैसे वाटत असल्याची माहिती समोर आली। त्यानंतर कोळींच्या मुलीनं तिथं जाऊन जाब विचारला, मात्र पैसे टॉयलेटमधून फ्लश केल्यानं पुरावा सापडला नाही असा दावा सूर्यकांत कोळी यांच्या कन्येनं केलाय। तर दरम्यान हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले। अचानक फोन आला एका ठिकाणून की इथे हरीश वरळीकर पैसे वाटतात म्हणून। मग माझी मुलगी स्वतः गेली तिकडे आणि बघितलं तर घरामध्ये 100 लोक जवळजवळ होते वेगवेगळ्या प्रकारचे, आणि हरीश वरळीकर आणि संस्कृती सावंत हे उभाटाचे पदाधिकारी आहेत, हे दोघं टेरेसवरती बसलेले होते आणि पैसे वाटत होते। माझी मुलगी तिकडे गेली आणि आरडाओरड केली, तिकडची लोक सगळी सैरावैरा पाळली, चप्पल वगैरे टाकून पळापळ झाली आणि ते खोटे आरोप करत आहेत की आम्ही शिंदे गटाच्या लोकांना पकडायसाठी गेलेलो। मग हे टेरेसवरती जाऊन काय करत होते? हे स्वतः तिकडे पैसे वाटत होते। हा आरोप आहे ना निराधार आहे। महत्त्वाचं म्हणजे आम्हाला पण असं कळलं होतं की बाबा असं एक शिंदे गटाचा पदाधिकारी तिथे मीटिंग घेऊन त्याच्या घरामध्ये पैसे वाटप करतोय। ज्यावेळी आम्हाला हे कळलं त्यावेळी आम्ही तिथे गेलो, 4-5 जण गेलो आणि चहा निशा केली, पण तिथे आम्ही पाहिलं तर तिथे फक्त त्यांची मीटिंग चालू होती। घरगुती मीटिंग कोणी घेऊ शकतो, पण तिथे तसं काही पैशांचा वापर तिथे होतोय असं आम्हाला दिसलं नाही। म्हणून आम्ही खाली उतरत होतो। खाली उतरत असताना म्हणजे मी उतरत होतो खाली उतरत असताना तिथे हे सगळे आले आणि माझ्यावर वाटेल त्याचे घाणेरडे आरोप वगैरे करायला त्यांनी सुरुवात केली। सगळ्यात आधी मी तिकडे पोहोचले तर दरवाजा बंद होता। दरवाजा मी उघडला आणि आतमध्ये जवळजवळ 40-50 लोकांचा मॉब रात्री 11:15 वाजता तिकडे जमवण्यात आला होता। तिकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 193च्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुख संस्कृती सावंत या तिकडे होत्या। अजून तिकडे उभाटाचे 193चे उपविभाग प्रमुख हरीश वरळीकर देखील तिथे होते। आता त्यांनी म्हणणं दिलेलं आहे न्यूजला की हे शिंदे गटाचे कार्यकर्त्यांचं वाटप चालू आहे आणि म्हणून आम्ही तिकडे गेलेलो त्यांना पकडायला, पण वास्तविक असं नाही आहे। त्यांच्याच महिला शाखा प्रमुख आहे संस्कृती सावंत, त्यांची व्हिडिओमध्ये मांडणी आहे की आम्ही इथे मीटिंगसाठी जमलोय। दरम्यान वरळीमध्ये पैसे वाटप होत आहे असा आरोप करण्यात आला। सारखीच बातमी मुंबईच्या वांद्र्यातील आहे। वांद्र्यातील प्रभाग 94 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला। राष्ट्रवादीच्या उमेदवार रश्मी मालुसरे यांचे कार्यकर्ते नागरिकांना पैसे वाटप करतायत असा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये तक्रारदार जावेद शेख यांच्या तक्रारीनंतर वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर पोलिसांनी घटनेची दखल घेतली आहे। पैसे वाटतानाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल देखील झालेला आहे।